विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजचा दिवस नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे. काल मलिक सत्ताधारी बाकावरती बसल्यानंतर विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गट देखील मलिकांबाबत संभ्रमात सापडलाय. त्यामुळे मलिक आज कोणत्या बाकावरती जाऊन बसतात याबाबत उत्सुकता असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिकांनी सत्ताधारी बाकावरती बसण्याचा निर्णय घेतला. या मुद्द्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध दर्शवला. मलिकांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही असं या पत्रात फडणवीसांनी नमूद केलं. नवाब मलिक यांची देशद्रोहाच्या आरोपातून निर्दोष सुटका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना महायुतीत घेण्यास विरोध केलाय. दरम्यान या मुद्द्यावरून आता चांगलंच राजकारण तापलंय. नवाब मलिक निर्दोष असून फडणवीसांच्या पत्राला काहीच अर्थ नसल्याचं आमदार जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. आमची भूमिका सुरुवातीपासूनची आजही तीच आहे. नवाब मलिक निर्दोष आहेत असं आव्हाड म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणारे मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. दरम्यान नांदेडमध्ये मनोज जरांगेंची जाहीर सभा होणार आहे. नायगावातील बैलबाजार मैदान इथे 40 एकरावरती विराट सभा पार पडणार असून सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि सभेला मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिंदे समितीच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात प्रशासनानं आतापर्यंत 82,16,258 कागदपत्रे तपासली. यात 3,09,787 इतक्या कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. नाशिक विभागांतर्गतही 5 जिल्ह्यात सर्वाधिक नोंदी या जळगाव जिल्ह्यात आढळल्यात अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चिन्ह कुणाचं यावरती आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. शरद पवारांची निवड घटनेला धरून नाही असा देखील दावा अजित पवार गटानं केला आणि राष्ट्रवादीवरती अजित पवार दावा करू शकत नाहीत. राष्ट्रवादी पक्ष पवारांनी स्थापन केलेला असा दावा शरद पवार गटानं केला. ऊस दरासंदर्भात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार, जिल्हाधिकारी आणि शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या ऊस दरासंदर्भात प्रश्न सुटला नाही तर 10 तारखेला महामार्ग चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव नामांतर केल्याचा वाद हायकोर्टात पोहोचलाय. संभाजीनगर आणि उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकांवरती आज सुनावणी होणार आहे. दोन्ही ठिकाणाचा ऐतिहासिक वारसा पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आलाय. आजपासून विदर्भासह राज्यभरात किमान तापमानात घट होऊन थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. ढगाळ हवामान कमी होऊन किमान तापमानात सरासरी 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या बहुतेक भागात सकाळी धुकं पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी धुकं पडलंय. या धुक्याच्या चादरीत संपूर्ण रस्ते आणि परिसर हरवून गेलाय. दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिवमध्ये सकाळच्या धुक्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय. मात्र सलग पडणाऱ्या धुक्यानं तूर, हरभरा, गहू, ज्वारी या पिकावरती अळीचं संकट घोंगावतंय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ज्वारीचं कोठार म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यात यंदा ज्वारी या पिकावरती लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. गेल्या 5 ते 6 दिवसात ढगाळ वातावरणाचा फटका ज्वारीला बसतोय आणि ज्वारीवरती लष्करी अळीचं संकट आहे. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ फवारणी करून घेण्याचं आवाहन कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी केलंय. धाराशिवमध्ये बाजार समितीमध्ये तुरीला 12,000 रुपये भाव आलाय. गेल्या 2 वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये तुरीचं क्षेत्र घटलंय. त्यात अवकाळी पावसाने या तुरीवर देखील कीड रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे यंदा देखील तुरीची आवक घटणार आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. दर्यापुरात अमरावती रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली. एका युवतीच्या कानाला गोळी लागली तर कारमध्ये बसलेल्या कुटुंबातील 2 जण जखमी असल्याचं कळतंय. गोळीबार करून आरोपी फरार झालाय. पैशाच्या वारातून विश्वजित राणे यानं या युवतीसह तिच्या कुटुंबियावरती हल्ला केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शोध समितीनं 22 उमेदवारांमधून अंतिम मुलाखतीसाठी 5 जणांची नावं निश्चित केली आहेत. 19 डिसेंबर रोजी राजभवनात अंतिम 5 जणांची मुलाखत प्रक्रिया होणार आहे. त्याच दिवशी नवीन कुलगुरूंची निवड जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड तालुक्यातील वाड्या वस्त्यांना यंदा डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. महिलांना 1.5 ते 2 किलोमीटर वणवण करत पाणी आणावं लागतंय. ठाण्यातील अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे आणि पाणीपुरवठा विभागाकडून याबाबतचा नवा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय.
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील 7,863 हेक्टर क्षेत्रातील शेतीचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील 433 गावांमधील 19,727 शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्यासाठी 11,38,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हा प्रशासनानं केली आहे. पनवेल महानगरपालिका भरती प्रक्रियेत सर्वच विभागातील गट अ, गट ब, गट क आणि गट ड या सर्वांमधील पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. प्रथम होणाऱ्या मेगा भरतीसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत दिल्यानंतर राज्यभरातून तब्बल 54,558 उमेदवारांनी 377 जागांसाठी अर्ज केलेत. विविध विभागातील एकूण 377 पदांकरता ही भरती होणार आहे. शिक्षण विभागानं मुंबईतील शिक्षकांची बँक खाती युनियन बँकेतून काढून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. राजकीय लाभापोटी निर्णय घेतल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय. त्यामुळे राज्याच्या 6 विभागातील धरणातील पाणीसाठा 66.31% घसरलाय. गेल्या वर्षी याच वेळी 87.10% इतका पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा 20% पाणीसाठा कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरूच आहे. तर देशातील बाजारात सोयाबीनला 4,600 ते 4,800 रुपयांचा भाव मिळतोय. बाजारातील परिस्थिती पाहिली तर सोयाबीनच्या भावात आणखी काही दिवस 100 रुपयांपर्यंतचे चढ उतार दिसतील, पण सरासरी दर पातळी वाढेल असा अंदाज आहे. देशातील कापसाचे भाव सध्या स्थिर आहेत. कापसाचा भाव 6,500 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान असून बाजारात आता पावसानं भिजलेला कापूस येतोय. सरासरी 1,25,00,000 गाठी कापूस बाजारात येतोय आणि सध्याच्या भावात कापूस मिळत असल्यानंही दर स्थिरावल्याचं व्यापारी सांगतायत. बाजारातील आवक डिसेंबरनंतर कमी होत जाईल असा अंदाज आहे. हळद पिकाला गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. या कारणामुळे हळदीच्या बाजारात मागील 4 ते 5 दिवसात भावात 300 ते 500 रुपयांची वाढ दिसते. हळदीचा बाजारातील भाव 12,000 ते 13,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे, तर वायदे 12,000 ते 14,000च्या दरम्यान आहेत. हळदीच्या भावातील ही वाढ आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज आहे. कांदा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावलेला दिसतोय. काही बाजारात तर अगदी 1,000 रुपयांपासून भाव मिळत असून सरासरी भाव पातळी 3,500 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान आहे. लाल कांद्याचं उत्पादन सुद्धा यंदा कमीच आहे. त्यामुळे दरामध्ये सध्या काहीसे चढउतार दिसत असले तरी भावातील वाढ दीर्घकाळ कायम राहू शकते असा अंदाज आहे. हरभऱ्याच्या भावात चढउतार सुरू आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा भाव 5,300 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान आहे, तर एनडीएक्सच्या डिलिव्हरी केंद्रावरती 6,100 ते 6,300 रुपयांनी व्यवहार होत आहेत. बाजारातील परिस्थिती पाहिली तर हरभरा भाव टिकून राहील असा अंदाज आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आज पहाटे शिवजन्मभूमी ते आळंदी सायकलवारीचं प्रस्थान झालं. नारायण गावातल्या महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं या सायकलस्वार सहभागी झालेत. पुणे नाशिक महामार्गावरून हजारो वारकरी पायी दिंडीमध्ये सहभागी होत मार्गस्थ झाले. कल्याण डोंबिवली शहराची लोकसंख्या पाहता महापालिका क्षेत्राला पाण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची मागणी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. यावरती मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला आदेश दिल्याची माहिती आमदार भोईर यांनी दिली. ठाणे जिल्हा प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा विभाग आणि केडीएमसीला तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. आळंदीतील ग्रामस्थ आणि मंदिर समितीचे विश्वस्त यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली होती. आळंदीच्या विकासात आळंदीकरांचं योगदान काय असा सवाल मंदिर समितीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केला होता. त्यानंतर 2 दिवसांनी देसाई यांनी त्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या एका नागरिकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे रेल्वे ट्रॅकवरती अपघात झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचलेत. बदलापुरातील बेलवली परिसरातली ही घटना आहे. पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलमध्ये पाणी गळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये चर्चगेट इथून सुटलेल्या एसी लोकलमध्ये भाईंदर स्थानक आल्यानंतर लिकेज झालं, डब्यामध्ये पाणी गळू लागलं आणि या संपूर्ण प्रकारावरती प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. सावंतवाडी शहरातील एकमेव जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजघराण्याच्या स्मशानभूमीतील माठ्याच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. राजेसाहेब खेम सावंत तिसरे यांच्या माठ्यात धार्मिक विधी पार पडले आणि संस्थांच्या वीर वंशजांचं स्मरण माठ्याच्या जत्रोत्सवात केलं जातं. सराईत गुन्हेगार आनंद काळे
ह्या पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन सोलापूरच्या बार्शी न्यायालयातून फरार झाला. बार्शी न्यायालयात काळेला जिल्हा सत्र न्यायाधीश चव्हाण यांच्यासमोर हजर केलं होतं आणि कोर्टातून जेलमध्ये परतताना लघुशंकेच्या बहाण्यानं आरोपी फरार झालाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्रानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मधल्या कालावधीमध्ये घडलेल्या घडामोडींशी मलिकांचा कुठलाही संबंध नसल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. विधानसभेमध्ये आल्यानंतर जुन्या सहकाऱ्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणं स्वाभाविक असल्याचं तटकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील खोचक प्रतिक्रिया दिली. फडणवीसांना पत्र लिहावं लागणं हे आश्चर्यकारक आहे. ते अजित पवारांशी थेट बोलू शकले असते. या प्रकरणात भाजपची अडचण झाली असा टोला जयंत पाटलांनी लगावला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत चर्चा करतायत. हे आरक्षण देताना फक्त राजकीय चष्म्यातून बघू नये तर टिकणारं आरक्षण असावं अशी सरकारची भूमिका असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 1589 हेक्टर इतकं क्षेत्र बाधित झालं असून यापैकी वाडा तालुक्यातील सर्वाधिक शेती क्षेत्राला फटका बसलाय आणि जिल्ह्यातील 238 हेक्टर क्षेत्रावरती असलेल्या भाजीपाला लागवड आणि कडधान्य क्षेत्र देखील बाधित झालं असून नुकसान भरपाईसाठी कृषी विभागानं शासनाकडे अहवाल सादर केलाय. जालना जिल्ह्यातल्या अंबड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचं गेट अंगावरती पडून 4 लहान मुलं गंभीर जखमी झाली होती आणि अग्निशमन दलाकडून तयार केलेल्या नवीन गेटवरती खेळत असताना ही दुर्घटना घडली. या बातम्यांचा इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. पाहत राहा न्यूज 18.